व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे दोन गटांमध्ये तणाव निर्माण झालाय आणि एका मुस्लिम व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकली आणि त्यानंतर दुपारी यवतमधील आठवडे बाजार बंद करण्यात आलाय। दुसरीकडे यवतमध्ये काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आलेल्या असून मस्जिदची देखील तोडफोड करण्यात आली आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट करणारा युवक यवत भागातील सहकार नगर भागामध्ये राहत असून स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार नगर भागामध्ये धाव घेत त्याच्या घराची देखील तोडफोड केली आहे। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि त्यामुळे पुढील अनर्थ टळलेला आहे। 26 जुलैची यवतमधील निळकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना ताजी असतानाच आज झालेल्या या प्रकारामुळे यवत परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। ही तीन दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय। दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला, गाड्या पेटवल्या गेल्या, घरांचं सुद्धा नुकसान करण्यात आलं, बरीच जाळपोळ आणि तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। पोलिसांचा सध्या या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात आहे अशी ही माहिती। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, परिस्थिती अगदी शिघळलेली पाहायला मिळते, सध्या तिथलं वातावरण कसं आहे, पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? आत्ता यवतमध्ये आपण जर पाहिलं तर सगळी दुकानं बंद आहेत। पोलिसांचा रूट मार्च या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि पोलिसांकडून या सगळ्या भागात ज्या भागात तोडफोड झालेली होती या सगळ्या भागात पाहणी केली जाते। सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी आता दाखल झाल्याचं आपण बघतोय आणि या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही सगळी परिस्थिती इथे नेमकी काय ती जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। सर एकदा पुन्हा एकदा मराठीत सांगा, काय आव्हान फक्त काय करायचं, आवाज शांततेतच आहे आणि शांतता आहे गावामध्ये। आता हे पुढचं काम करू द्या फक्त। काय 144 लागू केलंय का? संचारबंदी लागू केलेली आहे का? आपण तो मी अर्ध्या तासांनी सांगतो। संचारबंदीबद्दल फक्त एक स्पष्टीकरण हवं होतं। तासांनी बोलावतो। काही वेळात वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत। हे सुनील फुलारी होते ज्यांनी या सगळ्या भागात कशा पद्धतीने आता सिच्युएशन आहे याची पाहणी केलेली आहे। अजित पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अजित पवार आपल्याला या सगळ्या दृश्यांमध्ये बघायला मिळतात। या आत्ताच्या सगळ्या घटनास्थळावर स्वतः अजित पवार पोहोचलेले आहेत आणि ते या घटनास्थळाची पाहणी करतात। हा सगळा अजित पवारांचा ताफा आहे। यवतमध्ये अजित पवार या मिनिटाला पोहोचल्याचं आपण पाहतोय आणि जी सगळी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पालकमंत्री आहेत अजित पवार या सगळ्या भागात आणि त्यांच्याकडून आढावा घेतला जाईल। काय नेमकी परिस्थिती आहे त्याबद्दल सगळी जी माहिती आहे ती अजित पवार या ठिकाणी घेताना आपल्याला बघायला मिळतात। आपण ताफा जो आहे तो या ठिकाणी फॉलो करतोय आणि बघणार आहोत की अजित पवार काय नेमकी माहिती घेतात, पोलिसांकडून त्यांना काय नेमके आताच्या परिस्थितीचे सगळे अपडेट्स दिले जातात आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी। ज्ञानेश्वर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, अपडेट घ्या तोपर्यंत। आपण हे दृश्य पाहतोय, अजित पवार सुद्धा यावेळी यवतमध्ये दाखल झालेले आहेत। कशा प्रकारे जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आलेली आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा इथे पाहायला मिळतोय। आत्ता आपल्यासोबत पोलीस अधीक्षक आहेत। या सगळ्या घटनेचा त्यांनी या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि सर काय आवाहन कराल आताच्या या सगळ्या परिस्थितीत? आव्हान हे आहे की कायदा व सुव्यवस्था जे आहे ते शांतता ठेवायची, कुठल्याही प्रकारचा प्रश्न निर्माण करायचा नाही। महाराष्ट्र देखील आपण काढला होता, कोणी वरिष्ठ आहे व्यवस्थित आमच्या पेट्रोलिंग चालू आहे। सर नेमकी काय घटना घडली होती, काय कारण नेमकं घडलं, काय नेमकं एक स्टेटस लावण्यावर मी आता ऑलरेडी डिटेलमध्ये आपल्याला बाईट दिलेली आहे की एका तरुणाने एक स्टेटस लावला जो ऑब्जेक्शनेबल होता आणि त्याच्याबरोबर काही लोकांनी ते अक्षर घेतला आणि पोलीस स्टेशनला रिपोर्ट करण्यात आलेली आहे। सर 26 तारखेला जी घटना झाली त्यातल्या आरोपीला आपण अटक केली होती का आणि त्यात काय झालेली आहे? आणि आज जी घटना झाली ज्याने स्टेटस ठेवलं त्याला अटक केली? हो, त्यात आमच्या ताब्यात केली। आता परिस्थिती सगळी शांत आहे। आपण बघतो की आता सगळी जी परिस्थिती आहे ती शांत आहे। तणाव जो आहे तो निवळला, अशा पद्धतीची प्रतिक्रिया स्वतः पोलीस अधीक्षकांनी दिली। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, यवत, पुणे। आणि नुकताच या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी